श्रेयस, तुला खरंच शन्याशी लग्न करायचंय? अच्छा, लग्नाचं? अहो शनाया आणि मी लग्न करणारच आहोत, प्रश्नच नाही. तुझं खरंच शन्यावरती प्रेम आहे? हो वहिनी. श्रेयस, माझ्याशी खरं बोल. खोटं बोललेलं मला आवडत नाही. अहो वहिनी, मी नाही खोटं बोलत आहे. आणि मी कायम खरंच बोलत आलोय तुमच्याशी. अरे अथर्व कुठे? दिसतच नाही आल्यापासून. आणि आई बाबा कुठे? ते नाहीयेत घरात. श्रेयस, यांच्या मोबाईलमध्ये शन्याचा नंबर तुझ्या नावानं सेव्ह केलाय. त्या दोघांना राजरोसपणे भटकता यावं, फिरता यावं म्हणून तू त्यांना मदत करतोस. आणि मी इथे तुझं आणि शन्याचं लग्न झालं तर तुझं कसं होईल या विचारामध्ये. का तर मी तुला भाऊ मानते म्हणून. वहिनी, अहो मी पण तुम्हाला बहीण मानतो. आणि तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. शनाया आणि मलाच लग्न करायचंय. पण माझी आई आजारी आहे ना. स्वतःच्या स्वार्थासाठी आईच्या आजारपणाची कारण द्यायला लाज नाही का वाटत तुला? किती खोटं बोलशील? हे पा श्रेयस, मला आता तुझं खोटं ऐकून नाही घ्यायचं. खूप खोटं बोललास तू. प्रत्येक वेळेला मला असं वाटत होतं का तू खरंच बोलून राहिलास, पण तूही तसाच निघालास. बनावट शन्यासारखा. माझा संसार तोडण्यासाठी शन्या जितकी कारणीभूत होती ना, तितकाच त्यापेक्षा जास्त तू कारणीभूत आहेस. कारण शन्या तर माझी कोणीच नव्हती, पण तू तर आहेस ना. मी तुला भाऊ मानलं श्रेयस. तूही मला बहीण. तू मला बहीण मानत होतास ना. तेही खोटं होतं. तुझ्या आणि शन्याच्या प्रेमासारखं नाही. मी खरंच तुम्हाला बहीण मानत होतो. मी खरंच सांगतोय. नाही, मला कुठल्याच गोष्टीचं स्पष्टीकरण नकोय श्रेयस. माझ्या नजरेतनं तू उतरलायस पुरा. यांना त्या शन्याला राजरोसपणे हिंडता यावं, फिरता यावं म्हणून तू त्यांना मदत करत होतास. हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा माझा तर विश्वासच नाही बसला. तू असं कसं काय करू शकतो? माझा नव्हता विश्वास बसत. हे असं खोटं बोलायला, हे असं खोटं वागायला कसं जमतं रे तुला? आज सकाळी मी यांना शन्याला हॉटेलमध्ये बघितलं, पण तुम्ही तिघ जण जेव्हा ऑफिस मध्ये आलात तेव्हा काय बोललास तू? ऍक्च्युली आम्ही दोघं एकत्रच येत होतो बाईक वरून, मी आणि शनाया. पण काय झालं, नेमकी माझी बाईक बंद पडली. आणि अचानक सर भेटले. अचानक कसे भेटले? कशासाठी? कशासाठी केलंस हे सगळं? प्रमोशन मिळवण्यासाठी? करा ना, बोला. खोटं बोला, खोटं वागा स्वतःच्या स्वार्थासाठी. पण मग कुणाला किमान बहीण तरी मानू नका ना रे. समजा मानलं ना तर किमान फसवू तरी नका. लाज नाही वाटत का तुला श्रेयस? जरा सुद्धा विचार केला नाहीस ना तू माझा? तुमच्या सगळ्यांच्या खोटं बोलण्यावरती मी भोळेपणानं विश्वास ठेवत आले. तुम्ही विश्वासघात केलात माझा. तुम्हाला तिघांना मजा येत असेल ना?
हसत असाल ना तुम्ही मला? हे तर तोंडवरती करून सांगत असतील, आज राधिकाला असं मूर्ख बनवलं, असं वेड्यात काढलं. मजा येत असेल ना? मी नाही ओळखू शकले तुला. तुलाच काय, माझ्या नवऱ्याला सुद्धा नाही ओळखू शकले. मला तर खरंच वाटत होतं का हे कामासाठी सिंगापूरला जाऊन राहिले, पण हे ते शन्याबरोबर मजा मारायला गेले होते. जाऊ दे, माझंच नाणं खोटं निघालं. तुला तरी काय बोलणार? निघ तू. वहिनी 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 प्लीज प्लीज असं नका बोलू वहिनी. मला मान्य आहे मी चुकीचं वागलो तुमच्याशी, आणि याच गोष्टीचं ओझं घेऊन गेले कित्येक दिवस मी जगतोय असंच. हीच गोष्ट मला आतल्यात खातीये की मी चुकतोय, माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होतोय. पण मी नाही सांभाळू शकलो स्वतःला. मी नाही देते स्पष्टीकरण कुठलंही तुम्हाला. माझ्याकडे स्पष्टीकरण देण्यासारखंच काही नाहीये. तुमच्याशी जे काही वागलो त्यानंतर मी तुमची माफी मागण्याच्याही लायकीचा नाहीये. तुम्ही प्लीज सांगा मी काय करू. खूप चुकीचं वागलो तुमच्याशी, काय करू. अरे ह्याची साथ दे श्रेयस. बाबा नमस्कार. अगं कितीदा गिरा. काळजी. तुम्ही पण काळजी घ्या. औषध गोळ्या व्यवस्थित घेत जा. अगदी आणि अगदी पण वेळेत. तू स्वतःकडे लक्ष दे. रेवती लक्ष ठेवा. चला 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 उशीर होतोय. चला चल येतो हा काळजी घ्या. बस फोन करा हा बाबा. चला बाय. हो. चलो भाऊ. फोन करा. आज आई बाबा अचानक गेले नागपूरला. हो, बाबांचं थोडं काम होतं आणि ते केसचंही काम आहे, आणि तिकडचं घर बंद बंदच होतं, म्हणून आई म्हणायला मी पण येते मग. अच्छा, म्हणजे आता घरात तुम्ही तिघच, अथर्व, तू आणि गुरुनाथ. त्याला माहितीये ना आई बाबा नागपूरला गेलेत ते? माहित नसायला काय झालं, घरातच आहेत की आता. घरात येतो मग आई बाबांना सोडायला का नाही गेला? त्यांचे कॉन कॉल सुरू आहेत ना, म्हणून नाही आले. म्हणून आई बाबांना टॅक्सीनेच जायला लागलं. आता तर काय रान मोकळच आहे त्याला. आई बाबा असतानाही होतच की. राधिका, मला असं वाटतं ना, तू आई बाबांना आधीच सांगायला हवं होतं सगळं. त्याने काय फरक पडला असता? नाही, आई बाबांना यांची चूक कळण्यापेक्षा यांना स्वतःची चूक कळणं जास्त महत्वाचं नाही का?